गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आलो आहे आज गणपतीपुळे दर्शनासाठी. येस गाईस, गणपतीपुळे जे माझं लहानपणीचं स्वप्न होतं, परंतु मी इथे पोचलो कसा, मला वाटेमध्ये रस्त्यामध्ये काय काय एक्सपिरियन्स मिळाले सर्व शेअर करणार आहे. ॲक्च्युली मी राहणार आहे उमरगाव गुजरातमध्ये आणि आता आलो आहे गणपतीपुळे रत्नागिरीमध्ये. त्यातला डिस्टन्स बघितला तो खूप मोठा आहे आणि मी आणि माझा मित्र आम्ही दोघं बाय रोड बाय बाईकने आलो आहे. हा मित्रांनो, उंबरगाव गुजरातवरून आम्ही निघालो होतो. बाईकवर पाठीवर एक बॅग होती, डोक्यात एक स्वप्न होतं आणि मनात एकच विचार की गणपतीपुळे कसं गाठायचं. शेवटी प्रवास सुरू झाला. सुरुवातीला रस्ते सुंदर, पण जसजसे आम्ही रायगड पार करत होतो तर तसं सभोवताल काळोखात बुडू लागलं. आता तुम्ही विचार करत असाल की मला जायचं आहे रत्नागिरीला आणि मी कुठे जातो आहे रायगडला. मित्रांनो, हा लांबचा प्रवास एका दिवसात होणार नव्हता. सो आम्ही पहिले ठरवलं की मित्राच्या गावी स्टे करूया, जो रायगडमध्ये येतं. सो आम्ही रायगडमध्ये एक दिवस स्टे केला. मग दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो रत्नागिरीसाठी. परंतु रत्नागिरी आणि गणपतीपुळे यामध्ये एक गड येतो, ते म्हणजे रसाळगड. सो आम्ही विचार केला की तिकडचा पहिला व्लॉग करूया. तो व्लॉग मी काही दिवसांनी टाकणारच आहे. सो तो व्लॉग करता करता आम्हाला वाजले संध्याकाळचे 5. आता विचार केला की 5 वाजले आहे, गणपतीपुळे कसं पोचायचं. परंतु आम्ही ठरवलं होतं की काय पण करू, आम्हाला गणपतीपुळे मंदिरमध्ये जायचंच आहे. सो आम्ही 5 वाजता निघालो तिथून. शेवटी हळूहळू अंधार होऊ लागला. प्रवास तर सुरू झाला, पण आम्हाला थोडी भीती वाटायला लागली. कारण का अंधार की सभोवताल पूर्ण काळोखात बुडू लागलं. घनदाट जंगल, अंधाऱ्या वळवंटामधून आम्ही वाट काढत होतो आणि शेवटी वेळ झाला होता रात्रीचे 10. हा मित्रांनो, 10. आम्हाला खरंच भीती वाटायला लागली. कधी वाटलं इथे काही बिघडलं तर. ना नेटवर्क, ना मदत, फक्त जंगल, रस्ता आणि आम्ही. तेव्हाच एका वळणावर एक माणूस दिसला, म्हणजे एक काका आम्हाला भेटले. साध्या कपड्यात, डोक्यावर टोपी. आम्ही थोडं घाबरतच विचारलं, काका इथे आम्हाला राहायची किंवा जेवायची सोय होईल का? तेव्हा काका हसून म्हणाले की तुम्ही वाटलंच आमच्या घरी जेवून घ्या. तुम्ही इथे वाटलं तर तुम्हाला आम्ही पालक भाजी, डाळ भात असं आम्ही काही देतो. तुमचं किमान पोट तरी भरेल. ते म्हणाले राहायची सोय तर होऊ शकत नाही, पण तुम्ही थोडंसं पुढे जा तर तुम्हाला कुठे ना कुठे काही ना काही सोय होऊन जाईल. सो आम्ही तिथे पहिले जेवलो आणि नंतर आम्ही निघालो पुढे. जसं आम्ही पुढे निघालो तर आम्हाला रस्त्यात एक कोल्हा दिसला. सो आश्चर्यजनक तर वाटलं की इथे कोल्हे फिरतात आहे. जरा मस्त वाटलं, पण थोडी भीती वाटत होती. कारण रात्रीचे 11 वाजले होते. मित्रांनो, विश्वास नाही करणार, तेव्हा काही अंतरावर आम्हाला एक काका भेटले, जे थोडे वयस्कर दिसत होते. त्यांनी आम्हाला थांबवलं आणि त्या काकांना आम्ही विचारणारच होतो तेव्हा ते समोरून आम्हाला विचारले की तुम्हाला राहायला रूम पाहिजे आहे का? तेव्हा आम्ही हसून म्हणालो की हां काका, आम्हाला रूम पाहिजे आहे राहायला. तेव्हा ते हसून म्हणाले की या, माझ्या पाठीमागे एक लॉज आहे, एक गेस्ट हाऊस आहे, चला माझ्याबरोबर. देवाचं काम समजून तुम्हाला मी जागा देतो. त्या रात्री आम्हाला फक्त एक खोली मिळाली नाही, आम्हाला भेटला एक माणूस, ज्याच्या रूपानं कदाचित गणरायाचं भेटला असं आम्ही समजलो. गणपती बाप्पाचे साक्षात दर्शन झाले होते त्या दिवशी, कारण त्या रात्री त्याच्यामुळे आम्ही सुरक्षित होतो. मित्रांनो, खरं सांगू तर की अशा टायमाला तर तुम्ही संकटात असाल आणि तुम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाला जात असाल, तुमच्या मनात गणपती बाप्पा असतील तर हे गणपती बाप्पा कुठून ना कुठून धावून नक्की येतात. सकाळी उठून सर्वात पहिले मंदिर गाठलं आणि पहिल्यांदा त्या स्वयंभू गणपतीच्या चरणाशी नतमस्तक झालो. इथलं हवा, इथं पाणी, इथं माती, सगळ्या गोष्टीत एक देवी स्पंदन आहे. ही फक्त एक ट्रिप नव्हती, हा अनुभव होता. भय, अंधार, श्रद्धा आणि शेवटी गणपती बाप्पाची
भेट. मित्रांनो, इथे खूप सारे पॉईंट्स आहे. म्हणजे तुम्हाला जर बनाना राईड करणार असाल किंवा पॅराग्लायडिंग वगैरे असं खूप सारे ॲक्टिव्हिटीज इथे होतात, तर तुम्ही इथे येऊन ते ॲक्टिव्हिटीज पण एन्जॉय करू शकता. परंतु आम्ही आलो होतो इथे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. सो आम्ही इथे गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि नंतर निघालो पुढच्या वाटचालीला. मित्रांनो, तुम्हाला हा आमचा प्रवास कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सो बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.